मुखे हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. नामात लय ताकद आहे म्हणा. अहो लय ताकद आहे तुम्हाला काय सांगावं दादा, किती सांगावं कशी सांगावं ते कळत नाही दादा. अहो नाव घेतलं आणि गाथा तरली, नाव घेतलं आणि मेलेला माणूस तुकोबरायांच्या कीर्तनात जिवंत उभा राहून टाळ्या वाजवायला लागला. नाव घेतलं आणि नामदेवरायाच्या कीर्तनात गोरबा काकाचं पोरग पळत आलं जे जीव गमवून बसलं होतं. नाव घेतलं आणि नाथांच्या घरी माझ्या देवानं चाकरी केली. अहो नाव घेतलं आणि नरहरींसाठी माझ्या देवानं चटके सुसून सोनं तयार केलं, दागिने तयार केले. अहो नाव घेतलं गोरा कुंभाराच्या घरी माझ्या विठ्ठलानं माती तुडी. अहो नुसतं नाव घेतलं वेश्येची पोरगी, पण त्या कान्होपात्रेला विठ्ठलानं गाभऱ्यात सांगितलं. काय काय सांगावं त्या नावाचं देवा. बरं त्याला लागत काहीच नाही नाव घ्यायला. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कबड्डी तमडी, ना लागे कबड्डी तमडी. कबीर महाराज म्हटलं काय हरकत. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मन भाव खेती करो हरि नाम की, 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 मन भाव खेती करो हरि नाम की. पैसा न लागे ना लागे, रुपया न लागे ना लागे, पैसा न लागे ना लागे, रुपया न लागे ना लागे, ना लागे कबड्डी तमड़ी, ना लागे ना लागे, 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 ना लागे ना लागे कबड्डी तमड़ी, ना लागे कबड्डी तमड़ी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, 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 बोलो श्याम. सगळं द्वैत सोडून अद्वैत स्थितीला प्राप्त होण्यासाठी आम्हाला हृदयातून देवाचं नाव घ्यावं लागलं, अंतकरण शुद्ध होऊन भगवंताचं नाम मुखात घ्यावं लागलं. त्याला कष्ट काहीच नाही. नुसतं नाम घेतलं. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता ग बाई. परिणाम स्वप्नीही दुःख कोणी न दखवी डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी काळा. मृत्यूलाही घाबरवायची ताकद आली, काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. अहो काय सांगावं. नुसतं मारुतीरायानं देवाचं नाव घेतलं, मारुतीरायाचं मंदिर नाही असं गाव नाही. बिभीषणानं देवाचं नाव घेतलं पण बदल्यात राज्य मागितलं. बिभीषण कुठं देवळात दिसत नाही. आमचा बिभीषणच झालं हो. आम्ही देवाचं नाव घेतलं पण निष्काम नाही, काहीतरी मागितलं. त्याच्यामुळं देवानं जेवढं मागितलं तेवढंच दिलं. संतांनी देवाचं नाव घेतलं पण काही मागितलं नाही. देवाने इतकं दिलं की किती शेकडो वर्ष गेली संतांच्या शब्दावर माणसं चालतात. मग मागू नका, देव लय देतो. मागितलं की जेवढं पाहिजे तेवढंच देतो. तुकोबांनी मागितलं नाही. अहो ज्या तुकोबाचा देहूनं गाथा बुडवला त्याच देहूला तुकोबाच्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. इतकं सामर्थ्य तुकोबांनी अस्तित्व निर्माण करून दाखवलं. देव लय देतो, फक्त मागायचं. मारुतीरायानं नाही मागितलं. तुकोबाराय म्हटले काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या. आम्हाला सुद्धा शिकवू.
विश्वातले सगळ्यात श्रेष्ठ संन्यासी तुम्ही, सगळ्यात बलवान तुम्ही, काय धनुर्धर तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही मागितलं नाही हो? काय स्वभाव आहे तुमचा? आम्हालाही शिकवा. हे तुख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुख भंजन मारुति नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती कसे काय निस्वार्थी असू शकता? मारुतीराय म्हणले ज्याला राम नावाचं शाश्वत धन भेटलंय त्यांना असल्या बेरामात कशाला गुतायचं? ज्याच्यात काय राम नाही त्याला काय मागायचंय? ज्याला राम भेटलं श्री राम जानकी बेटे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने देखला मेरे दिल के नगीने में देखला मेरे दिल के नगीने में प्रभु राम जानकी बैठे मेरे सीने में राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम भवना यश चाहिए राम के मैं भवना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले सुख मिले अरे वाह! सुख मिले से अमृत को पीने में सुख मिले से अमृत को पीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने 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 में जय श्री राम आज एवढं शाश्वत धन भेटलं देवाचं नाव मुखात आहे अजून काय पाहिजे देवा आसोनी संसारीन जीवे वेगू नको बघ हा नसलेला संसार आलिप्त कमळ जळी जैसे असं आयुष्य पाहिजे देवा तू आणि मी देव माझा मी देवाचा हीच माझी लोक म्हणले मारुतीरायानं देवाला सगळं दिलं हे माहित आहे आम्हाला देवान काय दिलं दुनिया चले न श्री राम के बिना राम की चले न हनुमान के बिना दुनिया चले न श्री राम के बिना राम की चले न हनुमान के बिना ताकद दिली रे वाट पाहे उभा बेटीची आवडी आमच्या भक्तासाठी देव वाट बघत थांबला अजून देवानं काय द्यावं मग ब्रह्मादिक सुद्धा याच्या पुण्याची गणना करू शकत
ज्याच्यासाठी विठ्ठल सेवा करतो त्याच्या पुण्याची गणना करणं कोणाला जमणार आहे? मग त्रैलोक्यातला कुठलाच माणूस, कुठलाच ज्ञानी, कुठलाच योगी याची गणना करू शकत नाही इतकी ताकद सांगणारे ज्ञानी आहेत, साधे ज्ञानी नाही आहेत, उपजत ज्ञानी आहेत. ते ज्ञानोबा म्हणतात हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ओ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराया म्हणून आम्ही विचारलं, ज्ञानोबराया तुम्ही एक संन्याशी आहे, तुम्ही 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, तुमच्या सारख्याला सोप आहे देवाची द्वारी हरिमुखे म्हणा. आम्ही लेकरा बाळातली माणसं, त्याच्यात पैसा मिळवायचा आम्हाला एवढा आटास, माया मोह आशा वासना सगळ्यांना गुंतलेली माणसं आम्ही, आम्हाला जमणार आहे का? माऊली म्हणले लय काळजी करत जाऊ नका, आसोनी थांबा ना संसारात. मी नाही म्हटलोय का? नाही. खरं सांगू, ज्ञानोबराय एक असं सामर्थ्य आहे, ज्यांना माऊली कळले त्यांच्या दारात विठ्ठलाला, ज्यांना माऊली जोपासता आले त्यांच्या हृदयात विठ्ठलाला, आणि ज्यांनी माऊली अखंड जपले त्याच्या आयुष्याचा विठ्ठल झाला. इतकी ताकद ज्ञानोबरायांमध्ये. नामदेवराय म्हटले देवा नाही जायचं मला तीर्थयात्रेला. पांडुरंग म्हटले कुठे जाताय हे महत्वाचं नाही, कोणासोबत जाताय हे महत्वाचं आहे. तुम्ही आयुष्यभर जे माझं नाव घेतलंय त्याची फलप्राप्ती तुम्हाला ज्ञानोबरायांचा सहवास मिळतोय. गेले तीर्थयात्रेला, काशीमध्ये पाऊल ठेवला, वाराणसी, साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबरायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. नामदेवराय म्हटले गंगामाई नका लय अट्टास करू, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबरांचा अंश. कारण माझे माऊली म्हणतात विश्वची आमुचे हक्क, विश्व माझं घर आहे. ज्ञानाबाई आहेत त्या माझ्या, त्या नाही विचार करत तुम्ही संसारातले का, तुम्ही परमार्थातले, तुम्ही संन्याशी आहे का, तुम्ही प्रापंचिक आहे, तुम्ही ज्ञानी आहे का, तुम्ही अज्ञानी आहे, तुम्ही कुठल्या जातीचे आहे. न पाहे याती कुळाचा विचार, तरी माझ्या ज्ञानोबराय पदरात घेतात. मग ज्ञानोबराय म्हणले हरकत नाही, आसोनी तुम्ही प्रापंचिक आहे, काही काळजी करू नका, पण प्रपंच कसा करा ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जेवी. माऊली म्हणले पळी आमटीत जाती, वरणात जाती, भाजीत जाती. पळीला कधी विचारलं का तुम्ही, पळी माय आमटीत जाऊन आली, आमटी तिखट झाली का आळणी झाली, सांगती का पळी माय? माय माऊल्या सांगन का पळी? पळी काय म्हणती, माझं काम ढवळायचं हाय, चव घ्यायचं, मी फक्त ढवळीत आहे, चव घेत नाही. तसं आयुष्यभर त्या पळीसारखे राहा. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असा
असावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा 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 कसा करायचा संसार? कमळ पाण्यात असतं पण कमळावर कधी पाणी टिकत नाही. तुम्हाला चिकू माहिती? चिकू 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 झाडाचा चिकू, पाटलाचा झाडाचा महाराज बरं का. चिकू कुणाचा? झाडाचा. झाडाचा चिकू माहिती तुम्हाला? चिकू फोडला, पिकलेला चिकू फोडला. इमॅजिन करा, चिकू फोडला, चिकूत बी असतं का? तुम्ही आहेत का? बियाचा राहू द्या महाराज बरं का. चिकूत बी असतं. चिकू फोडला, बी चिटकलं, चिकूतलं बी चिटकलं, काय झालं? बाजूला आलं. संसार तसा करा. राहायचं चिकूतच, आयुष्य चिकूत काढायचं, पण त्या चिकूचा सहवास घ्यायचा, संसारातच राहायचं. पण कसं करायचं? अखंडितपणे देवा तू आणि मी हे सगळं जे ते कल्पना आहे याचं भान मला आहे. मग आपुली आपण करा सोडवण आणि संसारी बंधन पडून येते. मग यातनं निघायचं असेल तर काय करा? हरिमुखे, एकदा हरिमुखे म्हणा. मग संसारात असलात काय, देवाच्या देवळात असलात काय आणि बाकी कुठे असलात काय. जेव्हा देवाचं नाव मुखात तेव्हा माणसालाच भान राहत नाही. याती कुळ माझे गेले हरपुनी, आता कोठे धावे म्हणून तुझे चरण देखली आणि भाग गेला. सगळं दुःख निघून जातं. अखंडितपणे आनंद कधी? जेव्हा आम्ही इथे असूनही अखंडितपणे मन देवाजवळ ठेवतो. देवा आमचा संसार असावा, पण कसा? असूनी संसारीची वेगवेगळी वेदशास्त्र उभारी माय सदा वेदशास्त्र उभारी माय सदा वेदशास्त्र उभारी माय सदा आसोनी संसारी जीवा वेगुकारी वेदशास्त्र उभारी माय सदा वेदशास्त्र उभारी माय सदा वेदशास्त्र उभारी माय सदा. वेदशास्त्राचे महर्षी असणारे व्यास, ज्ञानी व्यक्ती महत्व, त्यांच्यासारखं ज्ञान नाही. काय वाचस्पती होते व्यास. त्या व्यासांनी ग्वाही दिली, खून करून सांगितलंय. खून म्हणजे इशारा, खून म्हणजे खून नाही. खून म्हणजे ते नजर नजर में हाले दिल का पता चलते तसं इशारा. तुम्हाला इशाऱ्याचं उदाहरण देऊ का? आपण 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. असं महाभारतात महाराज बरं का. चला, धृतराष्ट्राचं सभामंडप भरलेला आहे. मस्तपैकी धृतराष्ट्र बसलेले आहेत. गांधारी माता आहेत बाजूला, पांडव आहे तिकडं, कौरव आहे तिकडं, भगवान श्रीकृष्ण उभा आहे. सगळ्या ज्ञानांनी सभा भरली. आता विषय असा आहे, कौरव जरा कूटनीती वापरणार आहेत. मग दुर्योधनानं काय केलंय? पांडवासाठी लाक्याचा महाल बांधलाय. त्या महालामध्ये काय वापरली? लाख. लाख म्हणजे लाख नाही, लाख म्हणजे चुड्यात आपण वापरतो ती लाख. क आपण नागपंचमीला संक्रांतीला चुडा घालतो ना, माय मावल्या चुडा बघा पटकन वितळतो, त्याच्यात काय असते? लाख असते. अशी लाख वापरली महाल बांधताना. का? चुकून त्याला आग लागली की महाल पटकन जळला पाहिजे, हे सगळे मेले पाहिजे. अशासाठी कौरवांनी पांडवासाठी लाक्याचा महाल बांधला. आता हे कौरव सोडून फक्त विदुरालाच माहित होतं. विदुर कोण? महाभारताच्या काळात देशाचा पंतप्रधान जो होता त्याला कोण म्हणायचा? विदुर. त्याचं नाव काय होतं? विदुर. विदुर होता कौरवाच्या साईडनं, पण त्याला पांडवाविषयी आपुलकी लय होती. त्याला माहित होतं पांडव सत्य आहेत, पण त्याचं कर्तव्य इकडं होतं म्हणून तो कौरवाकडं
आता विदुराला चिंता वाटली, अधर्मानं पांडव मरता कामा नाही. जेव्हा युद्ध होईल 18 दिवस तर बघा येईल काय होईल ते, तोपर्यंत तरी असाच मरता कामा नाही. आता विदुराला डायरेक्ट सांगता येत, कारण दुर्योधनाची विदुरावर तीक्ष्ण नजर होती, कारण दुर्योधनाला माहित होतं ही आपल्या पक्षातला फुटणारा गडी आहे, हा खासदार तिकडं जाऊ शकतो महाराज बरं का. असं असं आपलं सहज म्हणलं महाराज बरं का, हा गुवाहाटीला जाऊ शकतो हे माहित होतं दुर्योधनाला, त्याच्यामुळं दुर्योधन त्याच्यावर नजर ठेवूनच होता. आता विदुराला तोंडानं सांगता येत नाही. मग विदुरानं काय केलं, एक मोषक एक उंदीर पाठवला आणि विदुरानं पांडवासाठी महालाच्या आतून एक भुयार काढलं होतं आणि सांगितलं पांडवाला की या उंदराच्या माग, बर कसं सांगितलंय, नजरेनं. एवढ्या मोठ्या सभेत फक्त नजरेनं खून करून पांडवाला सांगितलं की तुमचा जीव धोक्यात आहे, ह्या उंदराचं ऐका. आणि त्याच्या इशाऱ्यामुळं पांडवाचा जीव वाचला. विदुराच्या इशाऱ्यामुळं पांडवाचा जीव वाचला. तसं व्यासांच्या इशाऱ्यामुळं तुम्हा आम्हाला कष्ट न करता मोक्ष. व्यास इशारा करून सांगतात. व्यास म्हणले मी स्वतःने वेद निर्माण केले, महर्षी बरोबर आहे की नाही. मीच माझ्या गोष्टीची बदनामी करणं योग्य नाही. मग वेद चुकीच आहे का, नाही. पण आपल्यासारख्या प्रापंचिकाला संस्कृत वेद कळणं शक्य नाही. मग एक काम करा, वेदाऐवजी चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18 ही पुराण, हरीशीच गाती. मग माऊलीचं ऐका, हरिमुखे. मग व्यास इशारा करून सांगतात, नाही फार काही जमलं तर कमीत कमी भजन करा, हा माझा इशारा आहे, तुम्हाला साध्या पद्धतीनं मोक्ष मिळून देणार आहे. याला वेदशास्त्र ग्वाही देत आहेत. तुम्ही प्रपंचिक असलात तरी तुम्हाला मोक्ष प्राप्ती आहे, हे सांगितलं ज्ञानोबांनी. फक्त मुखात नाम पाहिजे, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय विठोबाय रखुमाई, जय विठोबाय रखुमाई. कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवानी जय. हर हर बाळूमामाच्या नावाला. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास व्यास मुनींच्या ह्याच इशाऱ्यासारखा हा परमार्थ. ज्ञानोबा अधिकारानं सांगतात, आम्ही माऊलींचं ऐकलं आणि आयुष्य प्रापंचिक असून मोक्षापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य मिळवलं. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आपल्या या तुगावमध्ये श्री सच्चिदानंद श्री संत योगी बाळूमामांच्या चरणाशी थाटलेला हा संकीर्तन सोहळा, ही सगळी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतात. अशीच मामांनी अखंडितपणे आमच्यावर कृपा ठेवावी, प्रत्येक संकटाला असंच तोंड द्यायचं सामर्थ्य द्यावं आणि ह्याच अनुभवावर आम्ही आयुष्य विश्वासाने जगावं. सुंदर तुम्ही सगळे ग्रामस्थ पंचकृषीतील मंडळी चरणावर साष्टांग दंडवत. तुगावकर स्वतःसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा की तुम्ही फार निष्ठेने जमा झाला. देवा धीर धरला आजची, आता पडला तरी हरकत नाही महाराज. असं सुंदर नामाचे लय धीर धरलाय देवान, तुम्हाला काय सांगायचं. देव म्हणजे असा आहे बघा, देव जगू बी देत नाही मरू बी देत नाही. नुसतं आवाळा आणतो, पाडीत तर काही नाही महाराज. पण टेन्शन इतकं पडतो का काय, पडतो का काय, पडतो का काय देव. पण विश्वासावर मात्र सगळं मिळवता येतं. तसंच विश्वासावर मिळवलेलं कीर्तन आहे, विश्वासानं केलेलं कीर्तन आहे. मामांची कृपा आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या, तुमच्या निष्ठेच्या. हे सगळ्या मुली आमच्याच विश्वमाऊली वारकरी शिक्षण संस्था, जी माझी संस्था आहे, त्या संस्थेतल्या या सगळ्या मुली आहेत. बरीच माणसं म्हणतात एवढा पैसा घेता ठेवता कोटा, तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का. आमच्या पाकिटावर एक लय महाराष्ट्राचा डोळा असतो महाराज. लोक आमचं कमी ऐकतात, कारण लोक म्हणतात तुम्ही काय फुकट करता का. माऊली मी जेवढं काही, हो का, मी कीर्तन करते त्याला 20 वर्ष झाली. माझ्या तोंडाकडे बघू नका, मी 25चीच आहे. जन्म माझा 2000चा आहे. पण विषय कसा आहे महाराज, मी वयाच्या 5व्या वर्षी कीर्तन केलं, त्यात काही नवल नाही. माझा बाप परमार्थिक आहे.
माझ्या बापाचं आयुष्य परमार्थात गेलं, त्याच्यामुळं माझ्या पदरात फार लवकर कीर्तन आलं. त्यामुळे मी माझं पहिलं कीर्तन कार्तिक शुद्ध पौर्णिमेला कपिलधारमध्ये अहमदपूरकर महाराजांच्या ठिकाणी केलं. अगदी 4.5 वर्षाची तेव्हा मी होते. आता अक्षरांची ओळख नव्हती, त्याच्यामुळे ते कीर्तन ऐकून ऐकून पाठ झालेलं कीर्तन होतं. ते कीर्तन केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू जशी अक्षरांची ओळख झाली शालेय, तशी तशी मग अभ्यासाला सुरुवात झाली. मग आता माझं कीर्तन क्षेत्रामध्ये 20 वर्ष पूर्ण झाली. विचार करा, 2 तपाला फक्त 4 वर्ष कमी, 1.5 तप माझं पूर्ण. एका तपानंतर हळूहळू देव त्याची फळं द्यायला चालू करतो. जेव्हा माझ्या कीर्तनाला 12 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यानंतर हळूहळू माझी प्रसिद्धी व्हायला लागली आणि या 4-5 वर्षामध्ये माझी चांगली प्रसिद्धी झाली. आता लोकांचा कसा विषय, लोक फक्त प्रसिद्धी बघतात, कष्ट बघत नाही. पण कायम लक्षात ठेवा, अन्न मान धन हे तो जगाच्या बापाची कृपा आहे. त्या मानानं देवानं आम्हाला लय लवकर दिलं, त्या मानानं देवानं आम्हाला लय लवकर दिलं. एवढ्या लवकर कुणाला मिळत, पण आम्हाला भेटलं, देवाची कृपा आहे. आता देवानं जास्त द्यावं याच्यापेक्षा जे दिलंय त्याचं भान राखून नम्रतेनं त्याला सांभाळायची ताकद द्यावी, एवढंच देवाकडं मागणं आहे, दुसरा काही विषय. शेवटचा श्वास विठ्ठलाच्या नावातच जावा, एवढंच भगवंताकडे मागणं आहे, बाकी काहीच नाही. बाळूमामांच्यांनी एवढंच मागणं आहे, मामा आयुष्यात मोठं कराल की नाही हा विषय नाही, पण जे नाव तुम्ही आमच्या पदरात दिलंय ते नाव सांभाळायला आणि आयुष्यभर ते नाव टिकवायला बळ द्या, एवढंच मागणं आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवड, अखंड तुझी आवड राहावी, बाकी काही विषय नाही. त्याच्यामुळं या 4-5 वर्षात जे नाव झालं, लोक पहिलं पाकिट चांगले, लोक पहिलं पैसे देतच नव्हती, पहिलं लय वर्ष फुकाट केलं, देतच नव्हती. आता देते ती, आता चांगलं देतात महाराज. आता हे जे काही आम्ही मानधनं घेतो, याच मानधनाने बार्शीसारख्या ठिकाणी जागा घेऊन 4 मजली शिक्षण संस्था कीर्तनाच्या पैशावर उभा केली. त्यात 1 रुपया कुणाची देणगी नाही, कुणाची पावती नाही, सरकारचं अनुदान नाही, ट्रस्ट नाही आणि दुसरं काही विषय नाही. फक्त या कीर्तनाच्या मानधनावर आज 150 ते 250 मुलींची शिक्षण संस्था बार्शीमध्ये उभी आहे. त्याचं कारण फक्त हे कीर्तनाचं मानधन. त्याच्यामुळं कायम डोक्यात ठेवायचं, बाळूमामाच्या दारात सांगते, महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. हे कळलं, त्याला कळलं महाराज बरं का. त्याच्यामुळं थोडं डोकं तुम्ही बी वापरे जा, खरं कोण खोटं कोण आहे की नाही. त्याच्यामुळं मामांची कृपा आहे, मामांनी असंच ते करवून घ्यावं आणि अखंड सामर्थ्य द्यावा, एवढीच विनंती. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. गोड गायनाचार्य आमचे मामा असतील हरिभक्त परायण, आमचे प्रभात दादा चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर आणि जुना अभ्यास ज्यांनी अखंड आयुष्य परमार्थामध्ये घालवलं, सुंदर बास आहे आवाजाचा. ज्ञानोबा तुकोबांनी असंच पांडुरंग परमात्म्याने त्यांना आयुष्य सुखरूप द्यावं, माऊलींच्या प्रार्थना, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. त्याचबरोबर आमचे प्रसाद दादा चरणावर साष्टांग दंडवत, चरणावर अखंडितपणे त्यांच्या किती गोड भावासारखं पाठीशी उभा राहून भगवंताने असंच त्यांना वृद्धिंगत करावं. गोड आवाज माऊलींनी प्रसाददादांना दिला, चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर आमचे मारुती दादा, माझ्या भावाच्या ठिकाणी असणारे, महाराष्ट्रात वृद्धिंगत नाव असणारं, ज्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे, जे मुलांना पखावास या सगळ्या गोष्टी शिकवतात, कीर्तन भजन अगदी सुंदर पद्धतीने, ज्यांनी आपलं अखंड आयुष्य पुढच्या पिढीसाठी देण्याचा निर्णय घेतलाय. आमचे मारुती महाराज पुरी चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला, शिवनिर्मित असणार हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद त्यांच्या बोटामध्ये आहे. त्यांचे मनस्वी आभार. विनकरी दादा चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या एवढ्या वयात तुमच्याकडे एवढी एनर्जी आहे, उभा राहून नाही पण बसून का होईना मांड्या हलवीत होतं दादा, पण त्यांच्या मांड्या हलविण्यामुळं माझा इकडं ही माईक हलवत होता. त्यांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर सगळे संयोजक मंडळी, व्यासपीठावरील महाराज मंडळी, त्याचबरोबर महाराज असतील चरणावर साष्टांग दंडवत आणि सगळ्या मुली आमच्या. त्याचबरोबर उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज त्यांनी दिला, त्यांचे देखील. सगळ्यात महत्त्वाचे संयोजक, आयोजक, ज्यांच्या माडीवर मुकाम होता महाराज बरं का, असे सगळे संयोजक आयोजक मंडळी, तुम्ही सगळे दादा, तुमच्या विश्वासाचं फळ आहे. एकट्या दुकट्याचं काम नाही दादा हे. तुम्ही सगळ्या गावांनी एकत्रित येऊन हा सोहळा करताय. कोणतरी एक पुढाकार घेतो, ही मामांची कृपा असते की त्याच्या हातून त्याला करवून घ्यायचं असतं. 100 रुपये मिळाले की 10 देवाला गेले पाहिजे, हा नियम आहे. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ एवच.
100तले 10 देवाला गेले की 90 स्वतः देव सांभाळतो. 100च्या 100 खिशात घातले की किस्सा फाडून 100 पडतात महाराज. बरं का, तो देवाचा नियमच आहे. त्याच्यामुळं त्या नियमाला चुकायचं. बरं, किती द्यायचं हो? 10 हो. 90 आपल्याला आहेत ना दादा. गणिताचा विचार करता तुम्ही जरा. तसं माझं गणित लय पक्का नाही, पण तुम्ही विचार करा ना दादा. 10 देवाला, 90 किती नफ्यात आहे आपण. मग 100% तोट्यात जाण्यापेक्षा 10% दिलेलं बरं. मग हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हे नियम आम्ही पाळायचे. देवा तुझा इशारा कळायलाय, मला संपत आलंय माझं महाराज. मी काय लांबवीत नाही तसं. त्याच्यामुळं खरंच भगवंताची कृपा आहे आणि तुमच्या विश्वासाचं फळ आहे. तुम्ही मामांवर ठेवलेली श्रद्धा मामांनी पूर्ण करून दाखवली. अखंडितपणे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आलेला हा समाज आणि झालेली ही कीर्तन सेवा तुमच्या विश्वासाचं फळ आहे. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत सगळ्यांच्या सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, शतशः प्रणाम. उपस्थित तुम्ही सगळे मायबाप, त्याचबरोबर आमचे सददादा राजमुद्रा ग्राफिक्स ज्यांचा आहे